मूर्ती आपली इथंच असते मूर्ती इथंच असते, हा. पण मूर्तीला घाम फुटतो. अच्छा दारू हा हा. दारूचं पण समजा ह्याच्या भोग चढवला जातो. कारण काल भैरवचं बाहेरून तुम्हाला किती वर वाटतात त्या, हा हा बरोबर आतमधून पाहिलं तर एकदम खालून दिसून तुम्हाला. हे साधारणतः मंदिर 350 ते 400 वर्ष जुनं मंदिर आहे. हा पण असा बाराव कुठे नाही. हा हा याला 3 कमानी खालून आहे. आता इथून जर आपण कधी पाहिलं आपल्याला वाटतं अंतर खूप छोटं आहे, बरोबर. अंतर खूप मोठं आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य आणि स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत आपल्या जालना शहरामध्ये जे शनी मंदिर आहे किंवा आनंदी स्वामींचं मठ आहे. त्या मठाजवळच आपल्याला एक अतिशय पुरातन काल भैरवाचं मंदिरही पाहायला मिळतं. जे मंदिर आहे अतिशय पुरातन आहे, सुंदर आहे. मंदिर जरी छोटं असलं तरी त्या पाठीमागचा इतिहास फार महत्वाचा आहे. तर मग आता आपण जालना जालना बीड रोड जो आहे इथं आहोत. इथून जवळपास जालना एक 7-8 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आता आपण मग जालना शहरामध्ये जाऊयात आणि शनी मंदिराजवळ जे कालभैरव मंदिर आहे त्या मंदिराला भेट देऊयात. त्या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरामागचा असलेला इतिहास समजून घेऊयात. तर चला मग भेटत आला ते मंदिराजवळ. जालना हे महाराष्ट्र राज्यातील अतिशय जुने शहर आहे. ज्या शहरामध्ये आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तू व मंदिरे पाहायला मिळतात. असाच ऐतिहासिक वारसा जपणारं आपलं हे शहर आणि या शहरामध्ये असलेले सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वींचे श्री कालभैरव मंदिर. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण जुन्या जालन्यामध्ये असलेल्या किंवा श्री आनंदी स्वामींच्या मठाजवळ असलेल्या श्री कालभैरवांच्या मंदिराची माहिती घेणार आहोत. तर जसं की आता आपण श्री कालभैरव मंदिर जालना या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, तर आता आपण या मंदिराची पाहणी करूयात आणि त्यासोबतच या मंदिराची सविस्तर माहितीही घेऊयात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या जालना शहरातील कालभैरवच्या मंदिरामध्ये. जे मंदिर किती वर्षापूर्वीच आपले मंदिर होतं? हे मंदिर 350 ते 400 वर्ष जुनं आहे. अच्छा. तर आता आपण मंदिरामध्ये आलो आहोत. तर आपण आता आतमध्ये जाऊ, माहिती घेत जाऊ. भाऊ, आपल्याला तुमचा परिचय सांगा मग तुमचा. माझं नाव गौरव धनंजय वखारे. हा माझे इथे कपड्याचे दुकान आहे हा आणि हे आमचं मंदिर फार प्राचीन असून आमच्या समाजाचं मंदिर आहे. हा हा. अच्छा. हे मंदिर कधीपासूनचं म्हणलं तुम्ही? हे साधारणतः मंदिर 350 ते 400 वर्ष जुनं मंदिर आहे. हा काशीवरून एका भक्ताच्या मागे आलेले भैरवनाथ आहे. हा हे तर ही मंदिराची ही जी मूर्ती स्थापन त्यांनीच केलेली आहे, हा. काल भैरवाची. अच्छा. म्हणजे सगळं दगडी नक्षी काम आहे इथे परत. हा हा. हे मंदिर जवळपास तुम्ही किती म्हणले? 350-400 वर्ष जुनं. 350 ते 400 वर्ष. आणखीन हे मंदिर म्हणजे हे सगळं जुनं बांधकाम आहे? सगळं जुनं दगडी बांधकाम. हे जे समोर आपल्याला एरिया दिसतोय लाकडाचं वगैरे बांधलं, हे सगळं म्हणजे हे कसं नंतर थोडं डेव्हलपमेंट झालेली आहे याच्यामध्ये. पण हा मंदिराचाच एरिया सगळं पूर्ण मंदिराचा एरिया आहे. हा हा हे दुकानं व्हायची तर पहिले पूर्ण अशी दगडाची भिंत होती, हा हा. नंतर मग दुकानं काढलेली आहेत. अच्छा अच्छा. पहिले हे पूर्ण दगडाचं हो. होतं. म्हटलं बघ पाठीमागं बघ इथं ही दीपमाळ वगैरे हे सगळं ही जुनं आहे दीपस्तंभ सगळं जुने, दोन्ही दीपस्तंभ जुने आहे. ना? हा हा. इथं जे आपल्याला हे इथे पाहिजे ही समाधी अद्याप अजून माहित पडली नाही कशाची. हा हा ही बी दगडी समाधी आहे, हा हा. पण याच्यावर मार्बल स्टाईल तीन बसवलेलं आहे. अच्छा अच्छा. हे नंतर बसवलं. हो. आणि इकडे हे महादेवाचं मंदिर बी प्राचीनच आहे, जुनं. हा पण आता 1-2-3 वर्ष खाली हा हा हा. प्रचिती वाढल्यामुळे मंदिराचं काम करण्यात आलेलं आहे. अच्छा अच्छा. म्हणजे ही जी आपल्या पिंड सगळी जुने, हे सगळं सगळं जुनं आहे. फक्त नंतर- मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे. हा, नंतर मार्बल हो. वगैरे लावून हे करतात इथं. आणि हे जे आपल्याला इकडे बघायला, हे म्हसोबा आहे प्राचीन. अच्छा, मसोबाचं पण इथं हो. हे बरे वाटलं. याच्या खाली तुम्ही म्हटलं आम्हाला तसं की याच्या खाली 12 आहे का? हो ना, हो ना. हम्म. त्याच्याबद्दल काय सांगतील आपल्याला माहिती? याच्या खाली भैया बारो हा खूप मोठा आहे. हा हा आणि बारो म्हणजे प्राचीन बारो खूप जालन्यामध्ये खूप ठिकाणी, हा पण असा बारो कुठे नाही. हा हा याला 3 कमानी खालून आहे हा आणि खाली दगडी पूर्ण हॉल म्हणजे बसायची बैठक व्यवस्था आहे खाली. हा हा त्याला इथून खाली जायला रस्ता आहे बघा, हा हा. इथून खाली जायला रस्ता आहे. अच्छा. खाली बैठक व्यवस्था आहे. हा हा. इथून खाली जायला रस्ता आहे. इथून खाली जायला रस्ता आहे. पण हे नंतर म्हणजे हे पहिले सगळं उघड पूर्ण ओपन प्लेस होते, हा हा पण नंतर सेफ्टीसाठी हानी होऊ नये म्हणून त्याच्यामुळे बंद केलेलं. हा हा. याच्या खाली 12 आणखी जसं तसं. बारो आज जसं बारो जसं तसं आहे, हा. फक्त वरून हे स्लॅब टाकून पॅक केलेले. अच्छा. आणखी तुम्ही मला काही इथं सांगितलं होतं आपले आता हे सगळं नक्षीकाम दगडी काम आहे भैया. हा. आता हे नक्षीकाम बघा तुम्ही, 2 कमानी किती सुंदर. बाहेरून तुम्हाला किती वर वाटतात त्या, हा हा बरोबर. आतमधून पाहिलं तर एकदम खालून दिसून तुम्हाला. हे जे 2 देवळे दिसतात, 2 देवळे आहे. हा हा. तर ह्या आपल्याला खालून भरपूर खालून उंच दिसते. खालून एकदम जवळून दिसते ते. हा हा पूर्ण हे जुन्या जालन्यात समजा अंदाज 2च एवढे मंदिर आहे. हा. एक आनंदवाडीतलं राम मंदिर हा. आणि एक काल भैरव मंदिर. हा हा एवढे 2 कळस उंच आहे. हा हा. बाकी हाय कळस पाहण्यासारखे खूप, पण हा. एवढा उंचीवर कळस नाही कोणता. अच्छा अच्छा. हे सगळं जुनंच बांधकाम आहे, सगळं दगडी बांधकाम आहे जुनं. हा. हे जे तुम्ही जे म्हणले बोरगावकर काय म्हणले ते, आता ते त्यांचं एक्झॅक्ट नाव नाही सांगता? एक्झॅक्ट नाव नाही सांगता हा. येणार, पण
त्यांनीच मंदिराची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. अच्छा. आणि मी तिथं बोर्ड पण वाचला आपला काहीतरी की बाबा खत्री समाज. हा, हे मंदिर राज सोमवंशी क्षत्रिय समाजाचं मंदिर आहे. हा हा, क्षत्रिय समाज. क्षत्रिय समाजाचं मंदिर आहे. हा हा. तर हे म्हणजे क्षत्रिय समाजाचं त्यांचं जे कुलदैवत तर तुम्ही म्हटले हा, कुलदैवत आपलं कालभैरव. तर त्यामुळे हे मंदिर त्यांचं हे मंदिर आहे. अच्छा. इथे या मंदिरामध्ये आपले उत्सव वगैरे कसे? उत्सव अष्टमीला एप्रिल महिन्यामध्ये 12 गाड्या असतात. आणि दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर मध्ये त्यांची कालभैरव जयंती म्हणून असते. त्याचा उत्साह मोठा पार पडतो. अच्छा. आणि एप्रिल महिन्यात आता 12 गाड्या असतात जे नवसाचे असतात लोकांचे. जालन्यामध्ये सर्वात प्रथम सुरुवात तरी 12 गाड्या इथूनच झालेली. अच्छा. इथून सुरुवात झाली 12 गाड्या ओढण्यास सुरुवात इथून परंपरा चालू झालेली पहिली. अच्छा. हे पूर्ण जुनं बांधकाम सगळं दगडी बांधकाम आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, ही जी पालखी आनंद स्वामींची पालखी कशी हे सेम पूर्ण नक्षी तशीच आहे. आता जी आषाढी एकादशीची जी आनंद स्वामीची पालखी निघते का, ती पालखी पहा आणि ही पालखी पहा तुम्हाला सेम दिसेल. काहीच फरक नाही. हे जे वरचं दिसतं काहीच फरक नाही, सेम तसंच आहे. आणि दुसरी गोष्ट, मागून ते तुम्हाला देवळा किती उंचून दिसत होते, आता इथून बघा. अच्छा. हा, या इथं देवळाच्या इकडे येऊन दाखवलं. इथं आपल्याला जी देवळी पाहिली होती थोडं ते आपल्याला पाठीमागून समजा भरपूर उंच दिसत होते. ते आपण पाठीमागचे देवळ बघितलं ते आपल्याला एकदम उंच दिसत होते. जवळ दिसते. आता तशाच या दोन समोरून आहे बघा. आता ही जर कधी देवळा बघायची असेल आपल्याला वर चढावं लागतं. खालून दिसणं शक्य मुश्किल आहे. इथून किती जवळ दिसतं आपल्याला ते. आता इथून जर आपण कधी पाहिलं आपल्याला वाटतं अंतर खूप छोटं आहे. अंतर खूप मोठं आहे. इथून पण हे फक्त समोरून दिसत नाही, वर जावं त्याची पाहायचं. कळसापाशी समजा ते म्हणजे कळसा. इथं तुम्ही जे म्हटलं आपली ही जी मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे का? स्वयंभू मूर्ती. कालभैरवाची. कालभैरव 3 मूर्ती दिसते आपल्याला. या मूर्त्यांबद्दल काय माहिती? ही मूर्ती, ही जी मधली मूर्ती मेन कालभैरवाची. बाकीचे त्यांची जोडीदार आहे, बटुक भैरव आणि चटुक भैरव. पलीकडच्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला जे दिसतात ते बटुक भैरव आणि चटुक भैरव. हे कालभैरव, महाभैरव. अच्छा अच्छा. म्हणजे आपल्या त्या याला जसं कालभैरवाची मूर्ती ही सेम तशीच आहे. इथं तुम्ही म्हटलं जसं काय आपलं नैवेद्य दाखवला जातो, जो भोग चढवला जातो, काय 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 असतं तसं? आता त्याच्या इथं आपल्याला जिलेबी वगैरे, जिलेबी, इमरती म्हणा, त्याच्यानंतर बुंदीचे लाडू, परत दारू. दारूचं पण समजा भोग चढवला जातो. कारण कालभैरव समजा ते भोग चढवलं तर इथं आपल्या भागात इथं पण समजा भोग चढवतात. इथं आपल्याला जी मूर्ती दिसते समजा दारूचं वगैरे किंवा मग सगळं जिलेबी वगैरे, जिलेबी, इमरती, बुंदीचे लाडू, जे मी आवडते भोग येते. आणखीन आपल्याला काय सांगता येईल मंदिराची याबद्दल? सांगताना म्हणजे असं, हे मंदिर फार प्राचीन जुनं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे म्हणजे अशी भाविकांना नवसालातून पावणारा देव आहे हा. फार प्राचीन मंदिर आहे, मूर्ती जागृत आहे. आणि त्याच्यानंतर कालभैरवाचा अवतार हा महादेवाचे रुद्र अवतार जटामधून झालेला अवतार आहे कालभैरवाचा. आता आपल्याला इथं या बाजूला पण खंडोबाची मूर्ती, ही प्राचीन मूर्ती. ही मूर्ती पण प्राचीन आहे. मूर्ती प्राचीन आहे. ही समजा पहिले कुठं मंदिरामध्ये होते का इकडे पहिल्यापासून बाहेर? पहिल्यापासून इथेच मूर्ती. अच्छा अच्छा. म्हणजे ही देवळी जी दिसते ही पण हे दगडी काम आहे. अच्छा. हे पण हे पहिलंच ठिकाण सगळं प्राचीनच आहे सगळं. आता जशी दीपमाळ, आता ही तुटल्यामुळे त्याच्यात काय आहे, वर खाणे, वर सरकी जाळता येते. सरकी जाळू शकतो आपण त्याच्यात. आणि हे जे आजूबाजूचे कडे आहे ना, त्याच्यावर 12 गाड्याच्या दिवशी दिवे लावत होते लोक. अच्छा अच्छा. 12 गाड्याचा जो उत्सव त्यावेळेला याच्यावर दिवे लावले जातात. पण ते तोडफोड झाली वाटते. तुटल्यामुळे तोडफोड झालेली आहे का झीज होत आली आहे? झीजमुळे. हो का? त्याचे कसे 2-3 कडे साबित आहे. त्याचे पण त्या दीपस्तंभाचे वरती आहे त्याचे. आणखी काय मला तुम्ही सांगत होते की जे 12? आणि हिची खासियत अशी आहे, ज्यावेळेस नवसाच्या 12 गाड्या येतात ना, त्या अक्षरशः देवाला घाम फुटतो. हे बरेच लोकांनी ऑब्झर्व केलेली ही गोष्ट. आता ते देवाचा चमत्कार म्हणावा लागेल. म्हणजे जेव्हा त्या 12 गाड्या तिकडून हे होतात, तिकडून निघतात, देवाला घाम येतो. मूर्ती आपली इथंच असते. मूर्ती इथंच असते, मूर्तीला घाम फुटतो. अच्छा. म्हणजे या 12 गाड्या जेव्हा घेत असतात, जेव्हा नवस्कारी ओढतो ना, तेव्हा देवाला घाम फुटतो. अच्छा. इथं या देवाला इथं घाम फुटतो, देवाला घाम फुटतो तिकडे जेव्हा त्या गाड्या चालू असतात तेव्हा. म्हणजे एवढं हे जागृत देवस्थान आहे. जालन्यातल्या भरपूर लोकांना माहित नाही. जालन्यातल्या भरपूर लोकांना माहितीही नाही. आता हळूहळू प्रचिती वाढत चालली.
सोशल मीडियामुळे त्याच्यामुळे. सोशल मीडियामुळे. कारण की भरपूर लोक इथून रोज जाणार असतात, रोज त्यांना जाणार. सुद्धा माहित नाही, कारण नाही की माहित. दुकानामुळे त्याच्यामुळे लक्ष देत नाही एवढं, कारण छोटा दरवाजा असल्यामुळे एवढं आतमध्ये. दरवाजे पहिल्यापासून तसाच हा दरवाजे पण ते भरपूर लोकांना माहित नाही ना, भरपूर समजा इथून लोकांना जाते माहित ते. तर तेच मग आपल्या व्हिडिओ मार्फत समजा आणखी हो. लोकांपर्यंत त्याची माहिती गेली पाहिजे. प्रचिती होत राहते हा. मंदिराची. आणखी काही सांगता येईल आपण? बस जेवढी तुम्ही माहिती. तुमचं मला परिचय सांगितलं पहिले, हो. परत एकदा वाटलं तुमचं नाव वगैरे. माझं नाव गौरव धनंजय वाखारे. हा. मी इथलचा रहिवासी असून माझ्या समोर कपड्याची दुकान सुद्धा आहे. हा. आणि हे जे तुम्ही म्हटले, ज्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे ज्यांनी सुरू म्हणजे बांधलं ते मंदिर, तुम्ही जे म्हटले काशीचं आपलं सांगितलं का? काशी सांगितलं ना, हा. काशीवरून मूर्ती चालत आलेली. हा, काशीवरून ही मूर्ती इथं चालत आली. काशीवरून हे ही जे- एका भक्ताच्या मागे आलेली हा, आहे, म्हणजे भरून. हे जे ज्यांनी बांधलेलं आहे, म्हणजे ज्यांनी जीर्णोद्धार केलाय ते काशीला जायचे समजा. ते काशीला दर्शनासाठी ते गेलते वाटतं. हा. त्यांच्या मागे आलेले हिच मागं. अच्छा, हे त्यांचे भक्त होते समजा. त्यांचे भक्त होते. तर मग काल भैरव समजा त्यांच्या त्यांच्या काशीवरून. पाठीमागे आले. मला हा. म्हणे बाबा इथं माझं मंदिर कर, प्राण प्रतिष्ठा कर म्हणे माझी. हा. मग त्यापासून हे मंदिर उभारण्यात आलं. अच्छा अच्छा, म्हणजे हे त्यांना साक्षात्कार झाला म्हणा किंवा काय साक्षात्कार चमत्कार म्हणाले मग? तर हा, काही हा. तर मग त्यामुळे त्यांनी हे मंदिर इथं झालं. मंदिर जालन्यात तुम्ही आलं. मला तिकडचं पण राम मंदिराचं पण काहीतरी याच्यासोबत काहीतरी आता सांगितलं. यांचा मुक्काम सगळ्यात पहिले राम मंदिरात झालेला आहे. काल भैरवांचा. काल भैरवाचा. हा हा आनंदवाडीच्या राम मंदिरात आज सुद्धा भैरवनाथ मंदिराचा उल्लेख सुद्धा आहे. हा. आणि तिथे छोटीशी भैरवनाथाची मूर्ती सुद्धा आहे अच्छा. राम मंदिर. हा हा. तर ते मंदिर पण त्याच काळातले समजा. ते मंदिर एकच बांधकाम आहे समजा. अच्छा अच्छा, सेम बांधकाम. सेम बांधकाम. ते पण दगडीच बांधकाम. आता ते नंतर त्यांनी जीर्णोद्धार नंतर पण परत केलं. हे केलं त्यांनी. हा. ते पहिलं जुनं मंदिर दगडी बांधकाम हे सोबतच आहे. सोबत. तर काल भैरव जेव्हा तिथून काशीवरून इथं आलते आपल्याला, तर ते पहिले तिथं त्यांनी तिथे पहिले मुक्काम त्या केला. राम मंदिरात मुक्काम केला. त्याच्यानंतर मग समजा इथं आलं, मग इथं कायमचे झालं. हा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जालना या ठिकाणी असलेल्या श्री कालभैरव मंदिराची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काल भैरव भगवान की जय.